याविषयी बोलण्याकरता खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया यावर? काल सुद्धा कारवाई खासदारांवर आणि आजही आम्ही कसे घोटणार आहोत त्याचं प्रात्यक्षिक केंद्र सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलं। हाच धोका सातत्यानं आम्ही लोकांच्या नजरेस आणतोय। आदरणीय उद्धवजी नजरेस आणतायत। काय मागणी आहे हो? एवढी मोठी घटना घडली, संसदेत घुसखोर आले, त्या पद्धतीने त्या मुलांनी उड्या मारल्या, धूर सोडला, तो विषारी वायू असता किंवा आणखीन कोणी दुसरी मुलं असती तर काय घडलं असतं? त्याचे पासेस देणारे जे कोणी होते, शिफारस करणारे ते खासदारही भाजपचेच होते। मग यांची अब्रू गेली ती वाचवण्यासाठी हा त्यांचा जो निष्फळ प्रयत्न सुरू आहे ना, तो जनतेला कळायला लागलेला आहे। काय मागणी आहे? या एवढ्या मोठ्या घटनेसाठी माननीय पंतप्रधानांनी किंवा माननीय गृहमंत्र्यांनी येऊन संसदेत निवेदन करावं। काय गैर आहे हो त्याच्यामध्ये? बरं, दुसरे संकेत असे आहेत की लोकसभा विधानसभा यांचं सत्र सुरू असताना माननीय मंत्री महोदयांनी निवेदनं सभागृहात करायची असतात, बाहेर नाही। हे दोघेही माननीय बाहेर बोलतायत आणि मग अशा वेळेला प्रश्न येतो, आठवून पहा, दोन घटना सांगतो। मणिपूरमध्ये या देशाला कलंक लागेल अशी आमच्या महिलांची विवसन धिंड काढली गेली, दोघंही सभागृहात बोलायला तयार नव्हते। शेवटी अविश्वासाचा प्रस्ताव आणल्यामुळे पंतप्रधान सभागृहात आले। एवढं मोठं देशाचं नाक कापलं गेल्यानंतर सुद्धा बोलायला तयार। आणि त्याच्या उलट याच भारतीय जनता पार्टीने 2G 3G स्कॅमच्या नावाखाली अखंड अधिवेशन महिनाभर घेऊ दिलं नव्हतं। 1-2 दिवस नव्हे, अख्खा महिना। किती सस्पेंड झाले काढा बरं। मग आज का होत आहेत? अगदी मग एवढी मागणी झाली ती मग पुढे गेले, प्लॅकार्ड काढले। सोडा रे, तुम्ही ती मागणी का नाही मान्य केली ते सांगा पहिलं। केलंच नाही, गेलेच का वरती? बाहेर बोलताय तुम्ही सभागृहाच्या, टीव्ही चॅनलवर जाऊन बोलताय, सभागृहात बोलत नाही। म्हणजेच काय, संसदीय कार्यपद्धती तुम्हाला मान्य नाही, तुम्हाला लोकशाही मान्य नाही, तुम्हाला संकेत मान्य नाही, तुम्हाला नियम मान्य नाही, तुम्ही स्वतः तोडताय। तुमच्या अब्रूचे झेंडवडे निघालेत बरं का। निश्चित सावंत साहेब, आपल्याला मुद्दा लक्षात येतोय। अगदी त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी आज करून दाखवलेलं पुन्हा गेल्या 2 दिवसात। निश्चित सावंतजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।